नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. नेहमीच पोहे खाऊन कंटाळा येतो, पण त्याच पोह्याचा आज वेगळा नाश्ता बनवला आणि खूप टेस्टी झाला. इथे पोहे स्वच्छ धुवून 10 मिनिटं बाजूला ठेवले. 4 बॉईल केलेले बटाटे त्याच्यात कुस्करून टाकले. गाजर, वाटाणा, बारीक चिरलेला कांदा, क्रश केलेली मिरची आणि अद्रक, हळद, लाल तिखट, धना पावडर, थोडासा चाट मसाला, लिंबू, चवीनुसार मीठ आणि साखर आणि कोथिंबीर. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून सगळं मळून घेतलं. नंतर त्याच्या छोट्या-छोट्या मी इथे टिक्क्या तयार करून घेतल्या. तर टिक्क्या तयार झाल्यानंतर घोल बनवण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं, पाणी टाकलं आणि पातळसं बॅटर तयार करून घेतलं. त्याच्यामध्येच टिक्क्या डीप केल्या आणि ब्रेड स्क्रम्बमध्ये घोळवून इथे मी सर्व टिक्क्या तयार करून घेतल्या. नंतर मीडियम गॅसवरती शॅलो फ्राय करून घेतल्या. खूप छान कुरकुरीत अशी पोह्याचे कटलेट म्हणजे टिक्की तयार होते. नक्की अशी करून बघा, कारण वरून कुरकुरीत असते आणि आतून सॉफ्ट आणि खूप टेस्टी. तेव्हा नक्कीच हा नाश्ता पोह्याचा करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक